श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहेत सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, संकटे, अडचणी, त्याचबरोबर आनंद, सुख, समाधान हे येत असते. कारण हे जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यात येत असते, जात असते. परंतु ह्या निसर्गाचा नियम आहे. परंतु एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं असेल आणि तो व्यक्ती जर निश्चिंत असेल, त्याला त्या संकटाचे, त्या दुःखाचे कोणत्याच प्रकारे काहीच वाटत नसेल, म्हणजे त्याला माहीत आहे की ज्या भक्ताची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे, तो भक्त हा निश्चिंत असतो. कारण त्याच्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे त्याला कोणत्याच दुःखाची, संकटाची भीती वाटत नाही. कारण त्या भक्ताच्या मनामध्ये विश्वास असतो की माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाही. त्याचबरोबर या संकटातून, दुःखातून मला नक्कीच बाहेर काढणार आहेत. कारण माझ्या स्वामींची ताकद एवढी आहे की ते अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून आपल्या भक्ताच्या सुखासाठी नेहमी प्रत्येक रस्ता हा मोकळा करत आहे. त्यामुळे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर प्रत्येक भक्तांना माहीत आहे की स्वामींचे चमत्कार काय आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करू शकतात. त्यामुळे स्वामींची सेवेकरी किंवा स्वामींच्या सेवेत आल्यानंतर जेव्हा लहान असो किंवा मोठा असो, स्वामींनी एखादा अनुभव दिला की तो भक्त निश्चिंत राहत असतो. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची शक्ती ही त्या भक्ताबरोबर असते. आणि असा जर विश्वास मनामध्ये असेल की माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत, हा विश्वास जेव्हा असेल ना, तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. कारण विश्वास हा नेहमीच जिंकत असतो. जेव्हा एखाद्या भगवंतावर विश्वास असतो ना, तेव्हा तिथे भगवंताला देखील यावं लागतं. हे प्रत्येक भक्तांना माहीत आहे. कारण विठ्ठलाला विठेवरती उभा करणारा एक भक्तच होता आणि त्या भक्ताने 28 युगे होऊन गेली तरी देखील अजून विठ्ठलाला विठेवरतीच उभं केलेलं आहे. ही पॉवर आहे ती भक्ताच्या विश्वासाची. आणि जेव्हा विश्वास जिंकतो ना, तेव्हा ईश्वराला तिथे यावंच लागतं. खरोखरच जेव्हा मनापासून भक्ती असते, निशंक मनाची आणि निस्वार्थ भावनेची भक्ती असते, तेव्हा कोणत्याही प्रकारे ईश्वराला तिथे यावंच लागतं आणि चमत्कार करावा लागतो. आणि स्वामींच्या सेवेत तर मनापासून साध्या भोळ्या मनाने जरी स्वामींना हाक मारले तरी स्वामी आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला येत असतात आणि तेव्हा तिथे चमत्कार करत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यात सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. ते अनुभव, प्रत्येक भक्तांचे अनुभव खरोखरच खूप अनमोल असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सातारा जिल्ह्यातील आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे कोणते सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, जरा मला ना अनुभव सांगायचा आहे तुम्हाला. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? नाव नाही, म्हणजे आमचं सातारा आहे, तालुका आमचं पाटण आहे, जिल्हा सातारा. बरं बरं बरं, चालेल. हा, नाही म्हणजे मी पहिल्यांदा ठेवत हा, हा. कशा अहो, मला म्हणजे ना, मला असं म्हणजे मी एवढी पण हे नाही, म्हणजे एवढी पण भक्ती नाही करत आहे मी. नाही, थोडीफार असंच पण म्हणजे असेल त्याचं काय, थोडी जरी भक्ती केली हो. तरी झालीच ना, अनुभव आले म्हणजे. तुमचे ना कशी म्हणजे काय माहिती, मी आपोआपच असे आले. अरे वा. हा, आणि मग माझ्या दिव्यातला ताई म्हणजे नेहमी माझ्या दिव्यामध्ये ना असं काय ना काहीतरी येतात, म्हणजे असं कधी असे फुल बनतात आणि मी नेहमी दिवाबत्ती करते ना, तर नेहमी मला फुल माझं पडतं. अरे वा, म्हणजे तुम्ही काही हा वगैरे मागता का स्वामींना? हा, हा हा हा, जशी त्याच्यामुळे. मला जशी नेहमी मला फुल पडतं. हा हा, म्हणजे देवाला वाहिलेलं फुल पडतं का, अर्पण केलेलं? हा, अरे, हो. म्हणजे तुम्ही 2-3 तुमची जी मागितलेली इच्छा आहे ना ती पूर्ण होणार आहे याचा संकेत आहे मग.
हा. हं. अरे वा. म्हणजे रोज बघावं होतं ना असं म्हणजे कधी पण दिवाबत्ती करताना सकाळ संध्याकाळ हा. कधी तर असं पडतच राहतं. अरे वा. तुम्ही किती दिवसापासून स्वामी सेवा म्हणजे काय असेल ती किती दिवसापासून करता? तरी झालं असतील 6 महिने झाले असतील 6-7 गणपती. त्याच्या अगोदरपासून मी एकदा म्हणजे मिशोवरून छोटीशी मूर्ती मागवलेली ना स्वामींची. अरे वा, म्हणजे तुमच्या घरात स्वामी आलेत मग. हा तर माझ्याकडे स्वामी समर्थांची एक छोटीशी मूर्ती होती. त्याच्यानंतर मी काय केलं हं. की परत माझी मुलगी काय बोलली, मम्मी मी एका ना दुकानात म्हणजे ती दुकानात काहीतरी स्टेशनरी मध्ये गेलेली आणायला. हा. असं म्हणजे तिला काहीतरी पाहिजे होतं वगैरे पेन वगैरे असं काहीतरी पाहिजे होतं. तर ती स्टेशनरी मध्ये गेली तर मला बोलली, मम्मी मी ना एक स्वामींचा फोटो बघितला ना तो मला खूप आवडलाय म्हणजे मला घ्यायचा आहे. तर मी बोलली नको रे बाळा आता म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीत. आता आम्ही इथं मुंबईला राहतो ना, भाड्याची राहतो मुंबईला आम्ही दिलाय पनवेल साईडला. हं. तर मी बोलले आता म्हणजे असं कसं आहेत घरी म्हणजे असंच काही ना काहीतरी प्रॉब्लेम वगैरे. हं. तर मी बोलले आता नको बरं नंतर घेऊ. नंतर काय झालं मी लगेचच ती मूर्ती घेऊन आली. हं. म्हणजे ते असं फ्रेम असते ना, ती दिवाळाला आपण लावतो ती. हां, हां, हां. हा मग ती दिवाळाला लावायची ना, मग ती घेतलीच मी. हं. आणि माझी इच्छा पण झाली घेऊन यायची. अरे म्हणजे वा. अशी मी देवाला म्हणजे माझ्याकडे छोटी पहिली होती. नंतर मी अशी देवाला लावायची घेतली. फोटो मला घे. खूप अनुभव दिले स्वामींनी. मला खूप म्हणजे खूप मी तर ना रात्रंदिवस स्वामींचे सगळं तारक मंत्र ऐकते. ताई तुम्हाला सांगू मला ना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मी हे शिकलेली नाहीये. हां. फक्त ना मी स्वामींसाठी सारामृत आहे ना ते नुसतं मोबाईलवरती 21 ऐकते मी. हां, हां, हां. हा नुसतं ते ना मी मोबाईलवरती ऐकत असते. ते लावते आणि मी ऐकते. हां, हां. आणि एक 11 माळी जप करते. कधी 3 करते. वेळेनुसार करते मी. हां, हां, हां. अरे वा. हा नाही. 11 माळी जप करते. कधी मी गुरुवारचं तर निघते. गुरुवारचं मी सकाळी 11 आणि संध्याकाळी जर वेळ भेटला तर 3 माळी जप करते मी. अरे वा. ताई तसं नाही. तुम्ही हा जे म्हणताय ना, की मला वाचता येत नाही, मी फक्त ऐकते. ऐकलं तरी सुद्धा ती सेवा घडत असते ताई. तुम्हाला हा मला वाचण्याचंच फळ काय भेटतं. तुम्ही जे वाचलंय ना त्याचंच फळ भेटतं. म्हणजे तुम्ही जरी ऐकलं ना, तरी एखाद्याने पारायण करतात बघा, ते वाचतात स्वतः, तर त्याचं फळ ऐकणाऱ्याला सुद्धा भेटतं. फक्त ऐकताना हा त्यातून म्हणजे काय आहे त्यात, ते जर मनापासून जर ऐकलं ना, तर त्याचं आणि मी फळ तुमचा 100% व्हिडिओ ना ताई पूर्ण बघते मी. असं पण नाही की मी व्हिडिओ बघत नाही अर्ध्यात सोडते ना अर्ध्यात. हां. मी तुमचा व्हिडिओ बघते. परत असं सारामृत लावते ना ते पूर्ण संपेपर्यंत मी बंदच करत नाही. अरे वाह! थँक यू. माझं असं आहे ताई. मी बंदच करते आणि कोणाला मी मध्ये पण येऊ देत नाही. हां, हां, हां. अरे वाह! मग ती मी सेवा मध्ये तुमची ना ऐकते काम. हा निस्वार्थ भावनेची सेवा आहे ना. तुम्हाला कोणत्याही प्रकारे येत नाही म्हणून सेवा करायचं थांबवत नाही ना तुम्ही. ऐकताय ते हा म्हणजे स्वामी चरित्र तर सारामृत मी बोलले ताईंचा त्या नंबर आहे वाटतं. मी बरं फोन करून बघते या ताईंना. मी बरं माझ्या मुलीला आता बोलली, सोनू बरं हा नंबर लिहून दे बरं मला. तर हां. ताईंना बरं मला बोलू दे एकदा. माझ्या मनातली इच्छा बोलते बरं. हां, हां. म्हणजे अशी लोक बोलतात की म्हणजे आपलं जे आपल्याला जे अनुभव येतात ते सांगायचं नसतं. त्यात तरी काय झालं सांगायला बरं अनुभव सांगायला नाही. काय आहे त्याच्यात? आता जर तुम्ही कंटिन्यू माझं चॅनल जर ऐकत असाल ना ताई, तर तुम्हीच हा ऐकलं असाल तुम्ही की एका एका ताईंनी कितीतरी अनुभव शेअर केले. कितीतरी मी तेच म्हणते. मी आता किती दिवस झाला ऐकते. कितीतरी ताईंचं कितीतरी संकटात कितीतरी काय काय येतं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये. कितीतरी स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. मग आणि आता कितीतरी बायका अनुभव शेअर करतात. मग तुम्हीच विचार करा, की जर एकदा अनुभव सांगितल्यानंतर जर डबल अनुभव येत नसेल, तर त्या ताईंनी असे अनुभव शेअर केल्यानंतर त्यांना डबल ते अनुभव शेअर करतात ना. मग त्यांना हो. कितीतरी प्रत्येक वेळेस एका ताईंनी आणि जर ताई असं म्हणजे मग तेच ना. आणि आपले जर पीडीएफ असले ना तर आपण ऐकायचं नसतं का? ऐकलं तरी चालतं ना. हो, चालतं ना, चालतं. आणि ऐकायचं, पुन्हा सेवा करायची. म्हणजे सेवा म्हणजे आपण फक्त देवाला स्पर्श करायचा नसतो आणि तसं जर झालं ना, तर आपले स्वामी तसं काही मानतच नाहीत महत्त्वाचं म्हणजे. पण हा नामस्मरण आपण कंटिन्यू तोंडात चालू ठेवू शकतो ना, ती पण उच्च कोटीची हो. सेवा आहे ताई. मी तर 24 तास माझं ना मी रोज 24 तास रात्री 12 वाजेपर्यंत झोपेपर्यंत माझ्या कानात तेच असतं. नुसतं सारखं स्वामींचं नाव होत असतं ताई. हां, हां. सतत म्हणजे सतत.
हां. मला म्हणजे खूप खूप अनुभव दिलेला आहे त्यांनी. खरोखर मला ज्या ज्या ठिकाणी मला संकट आलं त्या त्या ठिकाणी ते माझ्यासोबत धावून आलेले आहेत. अरे तर वाह! मला ना तिथपासून मी त्यांची मला कधी म्हणजे चुकून कधी येऊ नये संकट, पण त्यांनी मला कधी आलं तर माझ्यापासून लांबच जाते संकट. अरे वाह! म्हणजे ते स्वामींचं हां. एक कवच आहे, सुरक्षा कवच तुमच्या भोवती आहे ना, त्याच्यामुळे हां. संकट आले किंवा तेच. नाही आले, तर पण ते तुमच्या भोवती एक स्वामींचं चक्र आहे. त्याच्यामुळे ते हां. तुम्हाला जाणवू देत नाहीत ताई. हां, मग तेच ना ताई. मला खूप म्हणजे खूप त्यांचा अनुभव आहे आणि माझ्या ना दिव्यात मी रोज म्हणजे मला असं कधी नाही असं नाही आहे की नाही दिव्यात फुल येतं. काय, 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 काय खूप खूप. एकदा तर पुन्हा शंकराची पिंड आलेली. अरे वाह! हो, म्हणजे नेहमी ताई फुल येतात. नेहमी म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ माझ्या दिव्यामध्ये फुल येतच येतात. हां. तुम्ही फोटो काढलेत का ताई? हां. मी फोटो वगैरे नाही काढले ताई. कधी नाही काढले. हां, हां, हां. बरं, बरं. नाही काढले नसले तर ठीक आहे. असेल तर पाठवा असं मी म्हणणार होते. जेणेकरून तुमचा व्हिडिओ बनवताना तिथं ठेवले असते. फुल वगैरे पडताना हां. वगैरे असं त्याच्यासाठी. म्हणजे ना ताई हो, हो. आता बघा सकाळी म्हणजे आता मला समजा आधीच पिरियड्स आले, तर मी समजा देवाची पूजा पण केली पण माझ्या पोरीने मी कामाला जाते ताई, घर कामाला जाते ना मी. हां. तर माझ्या पोरीने सकाळी दिवाबत्ती वगैरे केली. तर सकाळी ना मी आली ना तर म्हणजे असं आतमध्ये एक दिवा माझ्या देव्हाऱ्यामध्ये ना असं विठ्ठल रुक्माईची एक हां. थेंब आहे. हां. त्याच्यावरती फुल होतं हां आणि मी जशी आली तशी ते फुल खाली पडलं. गणपती बाप्पाचं आणि विठ्ठल रुक्माईचं. अरे वाह! हां. जशी मी आली ना घरात माझा प्रवेश घडला की तसं ते फुल खाली पडलं. हां, 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 हां. अरे वाह! तर मला मी काय देवाची आज पूजा पण नाही केली काय नाही कारण तर मला देवानं आज लांब ठेवली. इथं गणपती बाप्पाचं म्हणजे मोठी इथं उत्सव असतो तर मी बोलले काय रे देवा मला आज तू बाहेर ठेवलीस बरं मला तुझ्या दरबारात यायचं होतं पाया पडायला हार फूल घेऊन. हां. तुम्ही मला आज बरं बाहेर ठेवले. हां, हां. पण काय रे देवाने मला तसं काय नसतं खरोखर ताई. तुम्हाला पाहिल्यानंतरच लगेचच त्यांनी दिला ना फुल म्हणजे पडलं खाली म्हणजे स्वामींचं काय तुमच्यावर रागवले नाहीत की म्हणून तुम्हाला बाहेर हो. ठेवलं असं काही नाही. तर निसर्गाचा नियम आहे. ते होणारच ना. ते हो, ते तर आल्यानंतर. आहेच ना. म्हणून मला एवढंच काही बोलायचं होतं तुमच्यासमोर आणि जरी माझ्यासोबत असे अनुभव जास्त म्हणजे असं मला जर अजून येणारच मला माहिती आहे माझ्या येतील म्हणून. आम्ही येतात, तुमचा येतात. नंबर सेव्ह करतो. हो, हो, हो. हां, हां. येतात. माझा नंबर आहे. मी सेव्ह करून घेते तुमचा आणि मग मी तुम्हाला फोटो वगैरे काढले तर तुम्हाला मी पाठवेन. बरं, बरं. चालेल. पण स्वामींची सेवा करत असताना ना ताई अनुभव येतात. कारण माझ्या स्वतःवरून मी भरपूर अनुभव जेवढे मला म्हणजे एक तुम्ही अनुभव कुठे राहता ताई? मी सातारा जिल्ह्यातच आहे ताई. आम्ही तिकडे सातारचेच आहे म्हणजे आमचा सातारा तालुका पाटण आहे, जिल्हा सातारा आहे आमचा आणि आम्ही उंब्रज मलारपेठ माहिती असेल ना तुम्हाला? उंब्रज हां, उंब्रज. आहे की माहीत. हां, मग त्या साईडचे आहे आम्ही ताई. हां, हां, हां. त्या साईडचा म्हणजे आपल्याच तिकडचा भाग. हं, हं. म्हणजे हाय तुम्ही येते असं त्या म्हणजे असं तुम्ही ऐकते ना पण त्या बायकांचं मला काय निम्म-निम्म त्यांची भाषा समजत नाही ना ते हां, यवतमाळ, हां. सांगलीचे कुठे हां, साईडचे. हां. त्यांची भाषा वेगळी आहे ना त्याच्यामुळे जरा थोडं लक्षपूर्वक ऐकावं लागतं. हां, मला नाही समजत म्हणजे म्या, या, म्या काय सांगा ते बोलताना ते मला हां, काय हां. समजतच नाही हो. हां, ते हां, त्यांची तरी भाषा पण वेगळी आहे ना. हां, तर मी ऐकते तरी पण मी पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करत नाही. हां, हां, हां. मी कानाला लावते आणि मी माझ्या कामाला सुरुवात करते. हां. मला बरोबर मी हां. तर मी तुमचं नेहमी ऐकते ताई म्हणून मी तुम्हाला कॉल केला आज मला म्हणजे माझ्या मनातली तुम्हाला बोलायचंच होतं. हां, 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 हां. मी चालेल. कधी बोलेन असं झालतं. हां, हां. चालेल ताई. खूप छान अनुभव शेअर करायचा का मग? हं. हां, हां. करा, करा चालेल. चालेल ताई. मी हां, हां. शेअर करते तुमचा अनुभव हां. हां, हां. चालेल, चालेल. हां, चला श्री स्वामी समर्थ. हां, हां. श्रीराम. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामी जर आपल्या भक्तांच्या बरोबर असतील ना तेव्हा स्वामी हे असे सुंदर सुंदर चमत्कार देतात आणि आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देतात की स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर आहेत. खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे.
त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.